सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव या स्टोरीचे 76 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता संडे दिवशी सगळेच देसाई फॅमिली एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत होते आणि आर्यनला मॅकचा फोन आला. तन्वी अर्जुन खाली गेले आणि स्वीटी अजूनही त्याचा घाम पुसतच होती. आर्यन आता फोन बघितला. मग एका हातात दूध, दुसऱ्या हातात फोन असं करून तो फोनवर बोलणार होता आणि दूध पिता पिता स्वीटीच्या तोंडाला सुद्धा दूध लावलं त्यानं. आणि तिकडून मॅक म्हणाला, आर्यन, धिस इज नॉट राईट. आय अँग्री विथ यू. हे तुझं काही वागणं झालं? यार, तू पूर्ण विसरून गेलास आम्हाला. आर्यनचं आता तिकडे लक्ष नव्हतं आणि तो स्वीटीला दूध पाजण्यासाठी धडपडत होता आणि स्वीटी नको नको म्हणत होती आणि दुधाचा ग्लास त्याच्याच तोंडाला लावत होती. आणि मॅक तिकडून म्हणाला, आर्यन, मी काय करू? आणि आर्यन स्वीटीला म्हणाला, डार्लिंग, दूध पी ना. तसं इकडे ते ऐकून मॅक चकित झाला आणि म्हणाला, व्हॉट्स रॉंग विथ यू ब्रो? तू मला डार्लिंग म्हणून दूध प्यायला सांगतोस? बट कॅन युअर इन्फॉर्मेशन, आय एम अनमॅरिड. असं म्हणून मॅक हसत होता चावटपणे. आणि स्वीटी हळूच म्हणाली, आर्यन, फोन सुरू आहे, तुला काही कळतं की नाही? आणि मग आर्यनच्या लक्षात आलं की आणि तो म्हणाला, ओ माय गॉड, सॉरी सॉरी मॅक. आणि मॅक म्हणाला, आर्यन ब्रो, लिसन यार. तसा आर्यन त्याला म्हणाला, मॅक, 1 मिनिट होल्ड प्लीज. असं म्हणून फोन ठेवला आणि स्वीटीला आता जवळ घेतली आणि तिच्या कमरेत पकडलं एका हातानं आणि दुसऱ्या हातानं गुपचूप दूध प्यायचं म्हणून तिच्या तोंडाजवळ दूध घेऊन गेला. आणि स्वीटीनं आता उलटी आल्यासारखं तोंड केलं आणि म्हणाले, आर्यन, नो प्लीज. आणि आर्यन म्हणाला, येस प्लीज बेबी, कमॉन कमॉन. असं म्हणून गोड बोलत होता आणि तिला दूध पाजण्याचा प्रयत्न करत होता. आणि ते आवाज आता खालीपर्यंत येत होते, अगदी किचनमध्ये. आणि किचनमध्ये तन्वी हसत होती त्या दोघांचं ते प्रेम बघून. आणि अर्जुन सर आता वॉश घेऊन आले आणि म्हणाले, चलो भाई तनू, आज क्या खाओगी? हस्बंड को ज़्यादा सताने का इरादा तो नहीं ना? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, तू एकटाच करशील का? तुझा राईट हँड येऊ दे की खाली. आणि ऐक ना, वर काय काय सुरू आहे? आणि अर्जुन सर म्हणाले, तनू, बॅड मॅनर्स, ऐसे दूसरों के मामले में टांग नहीं अडाते. अँड बेबी, फुल रोमॅन्स करू वाटतो का? आपण सुरू करू ना. असं म्हणून त्यानं किचनमध्ये फ्लटिंग करायला सुरुवात केली. आणि तन्वी आता हसली आणि म्हणाली, अर्जुन, आज तुझं संपणार नाही का? आणि अर्जुन सर म्हणाले, का नाही संपणार? जरूर संपणार, पण माझं मन भरल्यावर. असं म्हणून तिच्या गळ्यामध्ये हात टाकले आणि पुन्हा तिच्या कमरेत हात घालून तिला अलगद उचलून किचनवर बसवली. आणि आता वरून आणखीन आवाज आले, आर्यन नको. आणि आर्यन म्हणायचा, बेबी, हे आपल्या बेबीसाठी, तुझ्यासाठी नाहीच. आणि मला माहीत आहे तू आपल्या बेबीसाठी काहीही करू शकते, तू बेस्ट मॉम आहेस ना. असं म्हणून पुन्हा तिच्या ओठांना दूध लावलं आणि म्हणाला, स्वीटू, तू दूध पिल्याशिवाय मी दूध पिणार नाही. आणि तिनं उलटी आल्यासारखं तोंड केलं. तसं आर्यनं पटकन तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि तिला रोमॅन्टिक बनवली आणि ती तिचा विरोध विसरून गेली आणि त्याच्या आग्रहाखातर दूध पिलं. आणि मग अर्धा ग्लास त्यानं पिला आणि स्वीटी तोंड पुसत पुसत खाली निघाली. आणि आर्यन तिला आठवणीनं म्हणाला, पायऱ्यांवरून जपून जा. आणि तिनं लक्ष ठेवलं आणि हे ऐकलं. आणि तन्वी म्हणाली, आर्यन किती मॅच्युअर झाला ना अर्जुन, तो खूप काळजी घेतोय स्वीटीची. अर्जुन म्हणाला, बेबी, आर्यन पहिल्यापासून मॅच्युअर आहे. तुला कधी तो मॅच्युअर नसल्यासारखा वागतोय असं वाटलं का? निकी चोप्राच्या मॅटरबाबत बोलतेस ना तू? तर तो इनोसंटसारखा वागत नव्हता, इमॅच्युअरसारखा वागत नव्हता, तर एका बिझनेससारखा वागत होता. तनू, पहिल्यांदा डिसिजन घेताना चुका होतात. तशी चूक तुझ्याकडूनही झाली होती, आठवतं ना? मी इथे नव्हतो, विवेक बन्सलने तुला असंच ट्रॅप केलं होतं. बिझनेसला महत्त्व दिलं की आपण समोरच्याचं ऐकत जातो आणि हे सर्रास बाहेर सुरू आहे, तुला चांगलंच माहीत आहे. पण आपल्या घरात हे चालत नाही हे लोकांना माहीतच नाही ना. म्हणून असे ट्रॅप आपल्यावर होतात आणि याहीपेक्षा अजून पुढे होत राहतील.
आपल्या संस्कारांची आणि आपल्या चारित्र्याची परीक्षा घेणारे प्रसंग येत राहणार आणि त्याला फेस करत करत पुढे जायचं असतं. आर्यनचं काहीही चुकलेलं नाही. तू आता तरी त्याला तुझ्या मनातून क्लीन चिट दे आणि तो विषय मनातून काढ. त्याला दोषी मानणं सोडून दे. तो माझ्याशी सगळं डिस्कस करायचा. त्याचं एकच विजन होतं, ओन्ली बिझनेस आणि प्रोजेक्ट. अगं जो मुलगा 2 वर्ष स्वीटीसोबत प्रेम करत होता, दोघे एकमेकांना भेटायचे आणि तिला सोडून अमेरिकेला जाताना इतके मोहाचे क्षण आले त्यांच्यासमोर, तरीही त्यानं स्वतःचा पाय घसरून दिला नाही. ती त्याच्या आत्याची मामाची मुलगी होती, तरीही तिच्यासोबतच त्याचं लग्न होणार हे माहीत असूनसुद्धा, इतकं सगळं असूनही तो लग्नाची वाट बघत होता. तो मुलगा मॅच्युअर नाही असं कसं म्हणू शकतेस तनू? आणि आता तन्वीच्या लक्षात आलं आणि ती म्हणाली, सॉरी अर्जुन, हा विचार मी केलाच नव्हता. अर्जुन म्हणाला, का केला नव्हता? मग आता कर. त्यामुळे पुढचे अनुभव घेताना पाठीमागचे अनुभव विचारायचे नाहीत तनू. सगळ्या अनुभवांची शिदोरी घेऊन चालायचं असतं. आणि एकच. इतक्यात स्वीटी खाली आली आणि आर्यनने पुन्हा मॅकला फोन केला आणि तिथंच एका स्टूलवर बसत म्हणाला, हा बोल मॅक, व्हॉट्स गोइंग ऑन? आणि मॅक म्हणाला, साले आर्यन के बच्चे, पहले ये बता वेयर आर यू? तेरा आता पता किधर है? आर्यन हंसला आणि म्हणाला, मॅक मेरा बच्चा, आने में अभी टाइम है. तसा मॅक सरप्राईज होऊन मला, व्हॉट? आर्यन, हे खरं आहे का? आणि आर्यन हसून मला, येस, आता मी डॅड होणार. आणि मग म्हणाला, ओ माय गॉड. मॅक म्हणाला, ओ माय गॉड आर्यन, अजून आम्ही मॅरिड नाही आणि तू डॅड होणार? ओ माय गॉड, इट्स टू फास्ट, इट्स टू फास्ट. तुला असं नाही वाटत का तू खूप घाई करतोय? आणि आर्यनने थोडा विचार केला आणि म्हणाला, नो. हे बघ मॅक, असं म्हणून आर्यनने आता त्याच्यासमोर त्याच्या वयाचा, त्या बिझनेसचा, कंपनीचा सगळा लेखाजोखा मांडला. मी जेव्हा 50 वर्षाचा होईल तेव्हा माझं बेबी माझ्या हाताखाली बिझनेस शिकत असेल, असं म्हणाला. आणि मॅकनं घराघरा डोळे फिरवले आणि म्हणाला, ओ माय गॉड, टोटली बिझनेस माइंडेड झालाय तू. आर्यन, बेबी जन्माला घालणार आहेस, बिझनेससारखा विचार कशाला करतोस? आणि आर्यन हसून मला, क्या करे, मेरे अंदर ही बिझनेस है और मेरे रगों में भी बिझनेस ही दौड़ता है. तू सांग, तू का फोन केला होता? मॅक म्हणाला, आर्यन, उद्या बर्थडे आहे माझा, सो यू हॅव टू कम. कोई बहाणेबाजी नाही चलेगी. आणि आर्यनने आता आठवलं की उद्या काय काय आहे. उद्या मंडे आहे, सिंघानिया सोबतच्या प्रोजेक्टची लास्ट डेट. पण ते दिवसा आहे आणि मी येतो असं तो म्हणाला. मग तोही खाली आला, फ्रेश होऊन बाथ करून डायनिंग टेबल जवळ आला आणि अर्जुनला किचनमध्ये बघितलं आणि म्हणाला, डॅड, तुम्ही तिथं काय करताय? आणि तन्वी म्हणाली, आर्यन, तू कशी स्वीटीची विश पूर्ण करतोस, तसे तुझे डॅड आता माझी विश पूर्ण करणार आहेत घरातल्या घरात. आज ते माझ्यासाठी नाश्ता करणार आहेत. आणि आर्यन हसून म्हणाला, वाव, फिर तो मजा आएगा. आणि अर्जुन म्हणाला, टायगर, जरूर मजा आएगा जब तुम मेरे साथ होगे. तिथे बसू नकोस, कम हिअर. आणि आर्यन म्हणाला, मैगी वाव, तुम्ही मॉमची विश पूर्ण करताय ना, मी स्वीटीची विश पूर्ण करणार. आणि अर्जुन सर म्हणाले, तनू, तुझा मुलगा तुझ्यासाठी काहीच करणार नाही बघ, आता बायको आली आणि तिच्या तालावर नाचतोय. आणि तन्वी म्हणाली, हो का? अर्जुन सर, तुमचे बहाणे टळतात मला, मला भूक लागली, पटकन करा. आणि आता अर्जुन सरांनी फ्रीजमधून अंडी, टोमॅटो घेतले, कांदा घेतला आणि म्हणाले, आज मी ऑमलेट करणार. आणि तन्वी बाहेर येऊन बसली आणि म्हणाली, काहीही कर, मला आवडेल. आणि आता स्वीटी आली आणि अर्जुनला एकट्याला किचनमध्ये बघून म्हणाले, हे काय आर्यन, तू मामांना मदत करणार नाहीस का? आणि आर्यन म्हणाला, बेबी, ते त्यांच्या वाईफसाठी काहीतरी करत आहेत, मग त्यांना ते एन्जॉय करू दे, असं म्हणून मोबाईल बघायला लागला. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, मला सुद्धा तुझ्या हाताचं काहीतरी खायचं. आणि हे ऐकलं तसं आर्यनने डोळे मोठे केले आणि घाबरला आणि मनात म्हणाला, मर गए, बोलो बेबी बोलो, क्या खाओगी? आणि स्वीटी म्हणाली, युअर फेवरेट पास्ता. आणि तो पास्ता मला पण आवडतो, कर ना. आणि आर्यन आता नाईलाजानं उठला आणि अर्जुन हसायला लागला आणि स्वतःचं आमलेट काढून घेतलं आणि
ना 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 असं गाणं गुणगुणत हसतच अर्जुन बाहेर आला आणि तन्वीला टाळी देऊन हसत होता आणि मोठ्यानं म्हणाला, "तनू, जैसी करणी वैसी भरणी." आर्यन आता काहीही बोलला नाही आणि गुपचूप पास्ता बनवायला लागला आणि स्वीटी त्याच्याजवळ खुर्ची घेऊन बसली आणि देसाई बॉयज आता बायकांच्या सेवेत जुंपले होते. मग आता आर्यन मटर सोलायला लागला पास्त्यामध्ये टाकायला आणि स्वीटी आ करायची. तो तिलाही मटर चारायचा, स्वतःही खायचा, उरलेले वाटीमध्ये टाकायचा. मग त्यानं गाजर काढलं, गाजर चिरलं, तेही तिला खाऊ घालायचा, स्वतःही खायचा आणि स्वीटी त्यानं सोडलेल्या एक एक मटार नेम धरून त्याच्या तोंडावर मारायची आणि आर्यन तिला मोठे डोळे करून गप्प बस म्हणायचा. आणि अशा प्रकारे त्यानं सुद्धा तिचा आवडता पास्ता बनवला आणि इतक्यात दरवाजात कुणाल, रिया हजर आणि त्यांना बघून स्वीटी घाई गडबडीत भेटायला निघाली. इतक्यात आर्यननं हाताला पकडले आणि म्हणा, "बेबी रिलॅक्स रिलॅक्स, इतकी काय घाई करतेस?" आणि स्वीटी थांबली, दोघांना भेटली आणि अर्जुन कुणालची टांग खेचत म्हणाला, "कुणाल, तू बेबीचा नाना आणि मी दादा आणि असं वाटतं की तू बेबीवर जास्त प्रेम करत नाही. आता येतोस का त्याला बघायला?" आणि कुणाल म्हणाला, "अर्जुन, ते बेबी तुझ्याजवळ आहे म्हणून तुला रोज कळतंय ना तो कसा आहे. मग मीही स्वीटीला सोबत घेऊन जाणार. मग काय करशील?" "मीही असं म्हणू शकतो." आणि तन्वी म्हणाली, "नाही हां, तुम्हा दोघांच्या फाईटमध्ये मी स्वीटीची ओढाताण होऊ देणार नाही. ती कुठेही जाणार नाही. ज्याला यायचं त्यांनी इथं येऊन राहायचं आणि बघायचं." आणि आर्यनसुद्धा लगेच म्हणाला, "यस मामा, आतू, आम्ही तिची इथे काळजी घेतोय ना, मग काय प्रॉब्लेम आहे? आणि आत्ताच तिला कुठेही घेऊन जायचं नाही." आणि रिया म्हणाली, "रिलॅक्स आर्यन, आम्ही तिला घ्यायला आलोच नाही, फक्त बघायला आलो आहे." आणि आर्यन मला "मग ठीक आहे." आणि आता इकडं आर्या स्वतः ड्रायव्हिंग करायला आता शिकत होती. तसं तर खूप वर्ष झालं ती ड्रायव्हिंग शिकत होती, पण आता प्रोफेशनल क्लास लावला होता तिनं आणि त्या क्लासनंतर आज सकाळी सकाळी एक राईड मारायला ती गेली होती. इंद्रा सोबत नव्हता आणि तिचं काहीही चूक नव्हती. ती व्यवस्थित गाडी हँडल करत होती आणि त्याच वेळेस तिच्या कारला कोणीतरी पाठीमागून धक्का दिला आणि तिला कळलं की तिच्या कारचं नुकसान झालं. ती खाली उतरून आली आणि त्या कारवाल्याला भांडायला लागली आणि तो कारवाला ब्लॅक कारमध्ये बसला होता आणि तिला बघितलं आणि तावातावानं बोलणाऱ्या आर्याकडे तो नुसतंच बघत होता. पण त्यानं काच उघडली नाही आणि ती काचेवर टकटक वाजवून म्हणायची, "हे यू, खाली उतर, गाडीतून खाली उतर." पण तो कारवाला उतरत नव्हता. कारण आर्या त्याला ओळखणार असं त्याला वाटत होतं आणि खूप वर्षातून त्यानं तिला बघितली होती आणि त्याच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्याला आठवलं आर्यन आणि अर्जुनसुद्धा. आणि त्यानं आता ड्रायव्हरला कार सुरू करायला सांगितली आणि जशी कार सुरू झाली तसं त्यानं गाडीची काच खाली घेतली आणि तिच्या अंगावर पैशाचं बंडल फेकलं आणि निघून गेला. आता ती चकित झाली आणि ते बंडल तिनं बघितलं तर त्यावर लिहिलं होतं, "तुझ्या कारचं नुकसान झालं तर यातून भरून घे आणि उरलेले पैसे कीप द चेंज म्हणून ठेव, नाहीतर तुझ्या बापाला नेऊन दे." आणि हे वाचलं तसं आर्या शॉक झाली. म्हणजे हा मला ओळखतो का? म्हणून त्यानं मला चेहरा दाखवला नाही. पण हा आहे तरी कोण? असं तिला वाटलं आणि तिनं हे अर्जुनला सांगायचं ठरवलं. उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर. मग दुसऱ्या दिवशी ती अर्जुनकडे गेली आणि ते सगळं दाखवलं आणि अर्जुनने वाचलं आणि म्हणाला, "दॅट्स ग्रेट. खूपच हिंमतवान दिसतोय बंदा. तुझ्या अंगावर बंडल फेकण्याची, तुझा बाप काढण्याची हिंमत ठेवतो याचा अर्थ कधीतरी माझ्यासमोर येण्याची ताकदसुद्धा ठेव म्हणावं. मग बघूच त्याचा सगळा हिशोब." असं म्हणून अर्जुनने त्या पैशाच्या बंडलकडे रागातच बघितलं आणि "तो विषय सोडून दे. समोर फोकस कर," असं आर्याला म्हणाला आणि काही गोष्टी शिकवायला लागला. मग संध्याकाळ झाली. आर्यन स्वीटीला म्हणाला, "मॅकच्या बर्थडेला जातोय. बेबी आज वेळेवर येईन आणि तू वेळेवर खा." आणि ती म्हणाली, "ओके." मग आर्यन बर्थडे पार्टीमध्ये गेला आणि मॅकला
हातात बुके घेऊन शुभेच्छा द्यायला जाता जाता एक मुलगी आली आणि आर्यनला धडकले. आर्यनच्या हातातून त्याचा बुके खाली पडला आणि त्यानं चिडून तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या अँग्री डॅशिंग लुकमध्ये ती मुलगी हरवून गेली. आर्यनने आता केस सावरत, कपडे सावरत तो बुके उचलला आणि जरा बघून चालत जा असं म्हणून निघून गेला. आणि ती मुलगी म्हणाली, हाय क्या तेवर हे शहजादे के. हाय मैं तो मर जावा. आणि ती आर्यनकडेच बघायला लागली. त्याचं मात्र कुठेही लक्ष नव्हतं आणि तो सँडी, मॅक आणि आणखीन काही फ्रेंड्समध्ये मिसळला आणि हसत हसत गप्पा मारत होता. आणि ती मुलगी त्याच्या लुकवर, हसण्यावर, त्याच्या दिसण्यावर फिदा होत होती. मग सगळे डान्स करत होते. आर्यन मात्र कुणाशीही हात मिळवायला न जाता एकटा बसला होता. निकी प्रकरणातून थोडा सावध होता आणि त्यानं त्याच्या घड्याळात बघितलं आणि आणखीन थोड्या वेळानं निघायचं असं त्यानं ठरवलं. पण त्याला एकट्याला बघून ती मुलगी आली आणि म्हणाली, हे हाय हँडसम, तुला डान्सला कोणी पार्टनर नाही का? कॅन यू डान्स विथ मी? आता अशी आमंत्रण आर्यनला काही नवी नव्हती आणि तो पुन्हा ड्रिंकचा ग्लास तोंडाला लावून चेहऱ्यावर नाराजी दाखवत बेफिकीरपणे म्हणाला, नो थँक्यू, यू मे गो. तशी ती चिवट मुलगी जायचं नाव घेईना आणि प्लीज आर्यन म्हणून आग्रह करू लागली. आणि आर्यन म्हणाला, तुला माझं नावसुद्धा माहीत आहे का? आणि ती म्हणाली, हो ते मी शोधलं, पण प्लीज चल ना. आणि आर्यन पुन्हा म्हणाला, नको. ती म्हणाली, का? घाबरतोस का मुलींसोबत डान्स करायला? आणि आर्यनने तिच्या डोळ्यात बघितलं आणि तसाच थोड्या करड्या आवाजात म्हणाला, मी माझ्यासाठी नाही म्हणत नाही, तुझ्यासाठी नको म्हणतोय. तुला महागात पडेल. आणि ती आणखीन आगाऊपणा करत म्हणाली, मी काय हवी ती किंमत मोजायला तयार आहे. मग किती पण महागात पडू दे. बोल कुठे जायचं? कोणत्या हॉटेलमध्ये? आणि हे ऐकलं आणि आर्यनच्या मस्तकाची शीर उठली. या हाय प्रोफाईल पार्ट्या मुली म्हटलं की असलंच असतं. आणि तो म्हणाला, आर यू शुअर? तू हवी ती किंमत मोजायला तयार आहेस? पुन्हा एकदा विचार कर. आणि ती तिचे मादक डोळे त्याच्या डोळ्यात घालून म्हणाली, येस बेबी, मी हवी ती किंमत मोजायला तयार आहे. तुझ्यासारख्या हॉट हँडसम मुलासाठी कुणी काहीही करेल. आणि आर्यन आता थोडा ओठांच्या कोपऱ्यात तिरका हसला आणि म्हणाला, ओके लेट्स गो. आणि तिच्या हाताला पकडून तो जिथे सगळे डान्स करतात तिथं मधोमध आला आणि ती म्हणाली, कम ऑन बेबी लेट्स डान्स. आणि आर्यननं आता तिच्या एक सनसनीत कानाखाली खेचून दिली आणि सगळेजण तिच्याकडे डोळे वासून बघायला लागले. आणि ती म्हणाली, आर्यन हे काय आहे? तू असं कसं केलंस? आणि आर्यन म्हणाला, तूच म्हणाली होतीस कितीही महागात पडलं तरी चालेल. आणि हीच आहे किंमत मला डान्स ऑफर करण्याची. मी नको म्हटलं ना तर नको. असं म्हणून आर्यन पुन्हा होता तिथं जाऊन बसला आणि पुन्हा तिच्याकडे डॅशिंग लुक देऊन ड्रिंक करायला लागला. आणि अख्खी पार्टी त्याच्या ॲटिट्यूडकडे थक्क होऊन बघत होती.